जय गुरु गणावा अंबाबाई लाड लाड ये अंबाबाई लाड लाड ये राग धरिलाच 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 तुझ सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी आलो पायी तुझ सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी आलो पायी तू ग पुढं पुढं तू ग पुढं पुढं तू ग पुढं पुढं मी ग तुझ्या मागा धरिलाच राग धरिलाच राग धरिलाच राग धरिलाच राग धरिलाच राग धरिलाच राग अंबाबाई लाड लाड ये अंबाबाई लाड लाड ये कागा धरिलाच राग धरिलाच राग धरिलाच धरिलाच बोला आणल्या का नाही देवी माता सगळ्या हा आता आता बसून घ्या हा बसून घ्या आता शांत झाल्या बरोबर ना विठाल 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 बघा म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुकोबाराय म्हणतात माझ्या पूर्वजांनी तुझ्या नावाचा उपवास केला तुझं नामचिंतन केलं तुकोबाराय म्हणतात तसं आम्हाला सुद्धा करायचंय बोलू नका म्हणून संत महात्मे माझे तुकोबारायांनी अखंड रात्रंदिवस देवाचं चिंतन केलं तुकोबारायांचं संसाराकडे प्रपंचाकडे अजिबात लक्ष लागत नव्हतं म्हणून संतांनी जो आपल्याला मार्ग सांगितलाय परमार्थाचा कीर्तनाचा भजनाचा आळंदीचा पंढरपूरचा त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय काही लोक जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही हो एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती आता सासूबाईची देवपूजा करून झाली आणि सासूबाई देवाऱ्यामध्ये देवपूजा करून झाल्यानंतर देवाऱ्यात वाजवतात तिला काय म्हणतात महिला मंडळ घंटी बरं त्यांचा देवारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता आता सासूबाईची देवपूजा करून झाली सासूबाई घरामध्ये इकडे तिकडे घंटा शोधू लागली तिला घंटा काही मिळेना तिनं आवाज दिला सुनबाई अगं देवाऱ्यातला घंटा कुठं बघितला का सुनबाई म्हटली पळत पळत आली सासूच्या हातात घंटा दिला सासूने घंटा हातामध्ये घेतला बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला सासू म्हणते सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता म्हटली आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता अगं घंट्याची जागा देवाऱ्यात असते का फ्रीज मध्ये ग बसा म्हटली आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये बोलल्याशिवाय राहत नाही बिचारी सासू गप्प बसली ती सुनबाई तिच्या जवळ गेली म्हणते कसं आहे ना सासूबाई मला सकाळी सकाळी घरातल्या लोकांना एक नवीन नाश्ता करायचा होता आणि त्या पदार्थाची रेसिपी मी युट्यूबला बघत होते त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीजमध्ये ठेवा म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते म्हणजे काही लोकांना काही कळत नाही पण ती कुणाला विचारत नाही हो म्हणून एक मनुष्य असा दवाखान्यात गेला दवाखान्यातून आला हॉटेलमध्ये गेला म्हटला पटकन मला एक वडापाव द्या आता त्यानं तो वडापाव घेतला आणि बसल्या बसल्या त्यानं काय केलं त्या वड्याचं वरचं सगळं पीठ काढून टाकलं आणि मधला बटाटा खायला सुरुवात केली शेजारी बसलेला मनुष्य म्हटला अरे बाबा या परिसरातला एवढा प्रसिद्ध वडापाव आणि तू त्या वड्याचं वरचं पीठ काढतोय मधला बटाटा खातोय अरे कशाला घातलीस 20 रुपये घरी जाऊन बटाटेच खाना म्हटलं ग बस तुला काही कळतं का म्हटलं काय झालं म्हटलं माझी तब्येत बरी नाही मी आत्ताच डॉक्टरांकडे दवाखान्यात जाऊन आलोय डॉक्टरांनी मला सांगितलंय बाहेरचं काही खायचं नाही म्हणून मी वरचं पीठ काढतोय आणि आतला बटाटा खातोय म्हणजे काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही तुकोबाराय म्हणतात या कलियुगामध्ये तुम्हाला उद्धाराचं साधन जर पाहायचं असेल नामसंकीर्तन साधन पैसो
साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पै सोपे साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायाच जावे वनांतरा नलगती सायाच जावे वनांतरा जळतील पापे जळतील पापे जळती सायाच जावे वनांतरा जळती सायाच जावे वनांतरा कलियुगामध्ये उद्धाराचं साधन सांगितले नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे कीर्तनाचं साधन हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे आणि म्हणून आमच्या संत महात्म्यांनी ही कीर्तनाची भजनाची परंपरा सुरू केली का जळतील पापे हे कलियुग म्हणजे कली पापाची समृद्धी पण नामक ग घेऊन हाती या कलियुगामध्ये पुण्य करता हो हे पाप एखादी गोष्ट पुण्य म्हणून करायला गेलो आपल्या हातून पापच घडणार मग जाणत्या अजाणतेपणे आपल्या हातून जी काही पाप घडतात ना त्या सगळ्या पापाचा नाश या कीर्तनात झाला असं समजा आज तुम्ही कीर्तन श्रवण केल्यानंतर तुमच्यासारखा पुण्यवान माणूस नाही एक मनुष्य कीर्तन संपलं मला भेटला म्हटलं ताई मी पापच किरण आहे माझं काय म्हटलं या जगात असा एकही मनुष्य नाही का त्याच्या हातून पाप घडत नाही कुणाचं खून करणं म्हणजे पाप नाही नाही रस्त्याने चालताना आपल्या पायाखाली किडा मुंगीसारखे जीव मारले जातात याची आपल्याला कल्पना आहे का मग एखादा किडा मुंगी आपल्या पायाखाली जर मरत असेल तर ते काय आहे पाप आहे एखादा मच्छर आपल्या समोर हातावर बसला आपण त्याला मारतो का सोडून देतो मारतो का चावला म्हणून मुंगी चावली म्हणून आपण तिला मारतो ही जाणते अजाणतेपणे आपल्या हातून जे काही पाप होतात या पापाचा नाश या कीर्तनामध्ये होत असतो म्हणून कीर्तन ऐकत जा आज जेवढ्याने कीर्तन श्रवण केलं ना तुमच्यासारखा पुण्यवान माणूस नाही पण इथून गेल्यानंतर पुन्हा किडा मुंगी पायाखाली गेले सकाळी कीर्तनाला आले की जळतील पापे तुम्ही सांगाल उद्या आमचा सप्ताह संपणार आहेत मग काय करायचं दुसऱ्या गावात शोधा तिकडे जा जळतील पापे म्हणून कीर्तन भजन हे ऐकायचे असतात आणि म्हणून संत महात्मे म्हणतात कीर्तन करत असताना आम्ही आनंदाने करतो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी तुकोबाराय म्हणतात आम्ही कीर्तन केलं कसं माहितीये गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडी मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे 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 आनंदे एकदाच नील कडेला गायनाचे उडे
तुकोबाराय म्हणतात कीर्तन करत असताना कीर्तनकाराने थोडंसं गाये, थोडंसं नाचे. नुसतं नाचायचं नाही, काही काही लोक असे जागेवर हलतात ना, तसं नाही. उड्या मारल्या पाहिजे कीर्तनामध्ये आनंदाने. आज ह्या टाळकरी महिला, या मुली या ज्या नाचतायत ना, याला म्हणतात खरं कीर्तन. कारण का नाचू कीर्तनाचे रंगी, हे कीर्तन आमच्या संत महात्म्यांना आवडतंय. आणि संत महात्मे म्हणतात कीर्तनामध्ये उड्या मारल्या पाहिजे. काही काही लोक कीर्तनामध्ये इतके नाचतात का कपड्याची इस्त्री सुद्धा मोडू देत नाही. नाचावं कीर्तनामध्ये, माणसाने नाचावं. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण या ठिकाणी जन्माला आलोय, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. माझ्या संतांनी देवाचं चिंतन पंढरपूरची वारी कधी सोडली नाही. एक शेवटचा प्रसंग सांगते. पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली होती. सगळ्या दिंड्या, सगळे वारकरी पंढरपूरला निघाले होते. त्या दिवशी तुकोबारायांच्या अंगामध्ये ताप भरला होता, शरीर तापानं फणफणलं होतं. आणि तुकोबाराय दिंड्या येणार त्या रस्त्यामध्ये कोणाची तरी कपाळावर हात ठेवून वाट बघत होते. मंबाजीबुवा तिथून आपल्या म्हशी घेऊन चालले होते. मंबाजीबुवाने सांगितलं तुकाराम महाराज अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापानं फणफणलंय, रस्त्यामध्ये कशा करता बसलात? तुकोबारायांनी उत्तर दिलं, कै येती वारकरी वाट पाहतो तोवरी, घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील, त्यांना मी दंडवत कधी घालेल आणि त्यांना माझा मी निरोप कधी सांगेल, याच्या करता मी रस्त्यामध्ये बसलो. ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तुकोबाराय विनवायचे, सांगायचे, आलिया गेलिया हाती दाढी निरोप, आलिया गेलिया हाती दाढी निरोप, आलिया गेलिया हाती दाढी निरोप, आलिया गेलिया हाती दाढी निरोप. पंढरपुरी आहे माझा माया, पंढरपुरी आहे माझा माझा माया, पंढरपुरी आहे माझा येऊ विठ्ठले माझे माऊली, ज्या लोकांशी काही संबंध नाही प्रत्येकाला विनवायचे. बाबांनो पंढरपूरला चाललात का, जरा देवाला माझा नमस्कार सांगा. तेवढ्यात काही वारकरी, काही दिंड्या समोरून आल्या. त्या वारकऱ्यांना बघितलं आणि तुकोबारायांनी त्या वारकऱ्याच्या समोर आपले हात जोडले. त्या वारकऱ्यांना म्हणतात, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. नुसतं विनवू नका, पंढरपूरला गेल्यानंतर जरा माझी आठवण काढा आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला मला घ्यायला पाठवा. तुका म्हणे माझा आठवा, मूळ लवकरी पाठवा. वारकऱ्यांना निरोप दिला, वारकरी निघून गेले. वारकरी निघून गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय देहाने होते देहूमध्ये, पण मनाने मात्र पंढरपूरच्या वाटेवर होते. तुकोबाराय म्हणतात, सगळे वारकरी निघून गेल्यानंतर माझी अवस्था कशी झाली माहितीये? पाण्यातून जर मासा बाहेर काढला तो तडफडून तडफडून मळतो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याविना जसा मासा जगू शकत नाही, तसे तुकोबाराय म्हणतात, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आमच्या पांडुरंगाशिवाय आम्ही जगू शकत नाही. इतकी त्यांची देवावर श्रद्धा आहे. तुकोबाराय म्हणतात, माशाचं कळत नसेल तर व्यवहारातलं सोपं करून सांगतो की ज्याप्रमाणे एखादी नवीन मुलगी लग्न करून संध्याकाळी जायला निघते, मुलगी जायला निघाल्यानंतर तिचे पाय चालतात सासरकडे, पण मान वळून वळून ती माहेराला बघते. कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझा जगा, तैसे झाले
माझी अवस्था झाली हो. वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, बारीला लागले, दर्शन घेतलं. एका वारकऱ्याने सांगितलं, पांडुरंगा सगळे वारकरी पंढरपूरला आले, पण तुकाराम महाराज मात्र पंढरपूरला आले नाही, त्यांच्या अंगात ताप भरलाय. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर देवाच्या अंगामध्ये फणफणात ताप भरला, घामाघूम झाले देव, थरथरा कापू लागले, खाली पडणार तेवढ्यात आई साहेब पळत आल्या, देवाला सावरलं. देवा काय झालं? देवानं सांगितलं, रुक्मिणी सगळे वारकरी पंढरपूरला आलेत ग, पण माझा तुकाराम मात्र आला नाही, त्याच्या अंगात ताप भरलाय, मला आत्ताच्या आत्ता देऊला जावं लागेल. रुक्मिणी माता म्हटली, देवा वेड्यासारखं काय करता? आषाढीचा 16 आहे, महिनाभरापासून वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपुराकडे निघालेत. आणि देवा तुम्ही जर मंदिरात नसाल तर यात्रेला अर्थ राहणार नाही. देवा एकादशी होऊ द्या, बारशी होऊ द्या, काला होऊ द्या, मग तुम्ही जा, नंतर आम्ही तुम्हाला कुणीच अडवणार नाही. पण देव सगळं काही सहन करतो. आपल्या भक्ताचं दुःख पाहून देवाचं अंतःकरण तिळतिळ तुटतं. देवाला विटेवरचे भोग गोड लागे ना. देवानं सांगितलं, गरुडा इकडे. काय देवा? आत्ताच्या आत्ता देऊला जा आणि तुकोबऱ्यांना आपल्या पंखावर बसून आत्ताच्या आत्ता पंढरपूरला घेऊन ये. मनाच्या वेगानं गरुड देऊच्या आकाशाकडे गेला. देऊच्या आकाशामध्ये गेल्यानंतर गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबऱ्यांना आला. गरुड येतो फडात कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखांचा आवाज आल्याबरोबर तुकोबऱ्याने आकाशामध्ये बघितलं आणि तुकोबराय विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे माझ्या तुकोबरायांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा भासू लागले आणि तुकोबराय आनंदाने नाचू लागले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडा सोनी, गरुडा सोनी, माघारी वारी आला, माघारी वारी आला, विठ्ठले माझे माऊली, निरावरी देऊनी वाट मी पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. तुकोबराय विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे तुकोबरायने म्हटलं देवच आले. तेवढ्यात गरुड खाली उतरला, तुकोबरायांच्या समोर उभा राहिला. तुकोबराय भानावर आले, बघतात तर गरुड एकटाच. एकट्या गरुडाला बघितलं आणि तुकोबराय त्या गरुडाच्या पाया पडतात आणि म्हणतात, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, हे वेळो वेळा डोई, वेगी आला वातो हरी, आला वातो हरी, वेगी आला वातो हरी, मजली राते वेगळी, वेगी आला वातो हरी, आला वातो हरी. गरुडा एकटा का आलास? माझ्या पांडुरंगाला का नाही आणलं? गरुड म्हणतोय, पांडुरंगाने त्याच्याच करता पाठवले, पटकन चला माझ्या पाठीवर बसा आणि पंढरपूरला चढा. तुकोबरायाने सांगितलं, नाही गरुडा, तुझ्या पाठीवर बसण्याचा अधिकार फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याला. मी तुझ्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. ऐका तुकोबराय, नाही, तूच उलट पंढरपूरला जा आणि देवाला सांग तुकाराम महाराज येत नाही, तुम्हाला भेटायला देऊला बोलवलं. किती मोठा अधिकार असेल. आपण म्हणू का देवाला सांगा आमच्या गावात या, आमच्या घरी या? अजिबात नाही, आपली भक्तीच तितकी नाही. ऐका तुकोबराय, नाही, तुम्हीच जा. शेवटी नाविलाजाने गरुड निघाला, पंढरपूरला गेला. पंढरपूरमध्ये गेला बरोबर लांबूनच देवानं गरुडाला बघितलं. देव पळत पुढे गेले. गरुडा आले का महाराज? म्हटले नाही. विनंती करायची, त्या खूप विनंती केली, पण सांगितलं नाही, तुझ्या पाठीवर मी बसणार नाही देवा, तुम्हालाच भेटायला देऊला बोलवले. कशी तरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला आणि काल्याच्या दिवशी संध्याकाळी देव देहूमध्ये तुकोबऱ्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. देवाला समोर बघितलं आणि तुकोबऱ्यांनी मान खाली घातली. देव म्हणतात, तुकारामा कसं वाटतंय आता? अंगातला ताप गेला का? बरं वाटतंय का तुम्हाला? तुकाराम महाराज काहीच बोलत नाही. महाराज, अहो तुम्हाला बरं वाटत नव्हतं, मला यायला जमलं नाही म्हणून तुम्हाला घ्यायला गरुडाला पाठवलं. महाराज तुम्ही आले नाही, याच्यामध्ये माझी काय चुकी हो? एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघा. तुकोबरायांनी मान खाली घातली. तुकोबराय म्हणतात, नाही देवा, तुझ्या तोंडाकडे बघायची मला लाज वाटते. म्हणे का? वंश परंपरेची माझी 8वी पिढी
अजूनपर्यंत आषाढीची वारी कधी चुकली नव्हती. देवा तूच म्हणतो ना, वर्षभर भक्त पंढरपूरला नाही आले तरी चालतील, पण आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगतच हे गुजब पांडुरंगा, आषाढी कार्तिकीला ते आलेच पाहिजे पांडुरंगा. एवढी मोठी माझ्या वंश परंपरेची 8 पिढ्यांची वारी तू चुकवलीस, याच्यामध्ये लाज माझी गेली नाही. अभंगाचे शेवटचे वंश परंपरा दास मे अंकित, 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 वंश परंपरा तुका मोकलेता लाज कोना, वस पारणे रखिला भगवंता, उपवास पारणे रखिला भगवंता, तुका मोकलेता लाज सोडा,
वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा तुकोबर यांनी सांगितलं ही माझी वंश परंपरा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपलेली आहे. शेवटची 5 मिनिटं बाकी आहे. उरलेल्या वेळेमध्ये ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई कीर्तनामध्ये तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान आलून गेला, मुठभर मुलांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकवून मुजरा करावा ना असा एकच मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरीशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला